होती आहेत 9. तर आत्ता 9 वाजलेत आणि मी ऑलमोस्ट 9 वाजता ब्लॉगला सुरुवात करते. आज खूप उशीर झाला ब्लॉगला. ॲक्च्युली मी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन खाली गेलेली आणि त्याच्यानंतर मग आता आली आहे आणि 9 वाजलेत. तर मी म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया आणि बराचसा वेळ झाला. थोडंसं मी डाळीचं कुकर वगैरे लावून गेलेली, पण बाकीची पण बरीचशी आता कामं आहेत आणि मला एक ऑर्डर पण आहे. तर त्याचं थोडंसं काम आहे. एक हॅम्पर बनवायचं आहे कस्टमाइज. त्याच्यामध्ये बिस्किट्स बनवायचे आहेत, नानखटाई, कुकीज नाही आहे, नानखटाई बनवायची. तर ते पण बनवायचे आहेत मला. तर ते ना सगळं मी कसं असतं ना, माझं रात्रीचं काम असतं. म्हणजे सगळं जेवण वगैरे पटापट आवरून घेते आणि मग रात्री करून घेते. नाही तर मग कधीतरी वेळ असेल तर मग पहिलं करून घेते. कारण नानकटाई किंवा जर कुकीज वगैरे म्हणाल ना, थोडं थंड पण व्हायला पाहिजे. कारण थंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पॅकिंग पण नाही करू शकत, असं होतं. पण आज आहे ना, आज माझा विचार चाललाय तुमच्याबरोबर 2-3 गोष्टी शेअर करायच्या. कारण कसं आहे, काही ब्लॉगमध्ये कमेंट होती, श्वेताताईंची रिक्वेस्ट होती की त्यांना जो माझा लेहंगा होता, लेहंगा नाही म्हणता येणार त्याला, आपण एक साऊथ इंडियन टच असतो असा जो लेहंगा आहे, जो मी कम्युनिटी पोस्टवर शेअर केलेला, जो फोटो होता माझा, त्याच्याबद्दलचा त्यांचा म्हणजे त्यांची कमेंट होती की त्याचं डिटेल तू दाखव, म्हणजे कसा आहे आणि तू कुठून घेतला, त्याची अबिलिटी काय आहे किंवा काय रेंज वगैरे. तर त्यांना डिटेल माहिती हवी होती. तरी म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करते. आणि कपाट पण लावायचं. हे बघा ना, सगळं भुलेश्वरवरनं आणलं, ते सगळं मी आता असंच ठेवलंय आणि सगळं आता पडायला आलंय. इकडचं जे सामान आहे ना ते सगळं पडायला आलंय. तर माझ्या बाबतीत पण असं होतं, मला देखील कधीतरी वेळ मिळत नाही. आता ह्या संडेला बघू हे सगळं परत काढून परत एकदा लावायचे. जेव्हा लावलेलं तेव्हा गेल्या वेळेस नक्की म्हणजे तुमच्याबरोबर व्हिडिओ मी शेअर केलाय. यावेळेस परत एकदा दाखवेन. हे बघा, मिस्टरांचा परफ्यूम तिथे असतो, तो इथे आलाय. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत पण इथे तिथे तिथून इथे सगळं होत असतात. आणि कसं आहे, ह्याच्यामध्ये वेगळेच कपडे आहेत, त्याच्यामुळे फक्त याचा एक प्रॉब्लेम होत नाही ना की बाकीचे कपडे सगळे मिक्स मॅच होत नाही, याच्यामध्ये कुठेही जमलिंग होत नाही. तर या ड्रेसची म्हणजे या शराराची मी तुम्हाला सगळी डिटेल्स देते. तर तुम्हाला मी इथून तर दाखवेनच, पण मी ना असाच ठेवलाय हा. तर असं दाखवते आणि नंतर जवळून पण दाखवते. ऍक्च्युली हा अशामध्ये आहे आणि ना हा सेमी स्टिच मध्ये होता. ऍक्च्युली ह्याला घेर खूप आहे, मस्त असा घेर आहे. आणि ज्यांना ना हाईट वगैरे ज्यांची खूप आहे ना, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. माझ्यासाठी पण आहेच असा परफेक्ट. पण ऍक्च्युली काय झालं, हा सेमी स्टिच होता. मग मी याला शिवून म्हणजे आपण शिवून घेतला. म्हणजे मी इथे फक्त एक साईड झिप लावून घेतली आणि मग मी इथे पॅक हे करून घेतला त्याला. आणि मग ना ह्या प्लेट्स पण थोड्या लांब होत्या, तर मग मी या प्लेट्स पण थोड्या जवळ करून घेतला. याच्यावरचा दुपट्टा आहे तो याच्याबरोबरच होता आणि याच्या बरोबर ना याचा ब्लाऊज पीस होता, पण मी त्याचा शिवला नाही. मी ब्लाऊज पीस कुठल्या पद्धतीने शिवला, त्याचा पॅटर्न काय आणि तुम्हाला देखील आयडिया येईल ते मी दाखवते. कारण ते तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता हे बंद करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल छानपैकी असं. चला या, काढलाय आपण, पण काय झालंय ब्लाऊज नाही काढला. आता ब्लाऊज पण काढून घेते. वेगवेगळे ठेवलेलं असलं ना की बरं पडतं. तर इथे हा ब्लाऊज पण मी काढून घेते आणि मी काय विचार करते ना, तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये. पण असं विचार करते मी ना की मी पहिलं नानकटाई करून घेते आणि मग तुम्हाला हे डिटेलमध्ये दाखवते. कारण मग कसं आहे, माझी नानकटाई तोपर्यंत थंड होईल, नाही तर मग मला परत वेळ लागेल. ऍक्च्युली सगळं सामान मी सगळं काढून ठेवलेलं आहे, मेजरमेंट्स वगैरे करून. कुठे एक्स्ट्राचं मेजरमेंट्समध्ये आता काही वेळ लागणार नाही. फक्त डो बनवायचा आणि बेक करायला ठेवते. म्हणजे बेक होईपर्यंत म्हणजे त्याच्या 20 मिनिटात मी तुम्हाला हे डिटेलमध्ये दाखवू शकते. तर आता तुम्ही ती रेसिपी बघून घ्या. उन्हाळ्यात झटपट होणारी आहे आणि पटकन कधीही तुम्ही घरच्या घरी करू शकता. चॉकलेट कुकीज आहेत. कुकीज म्हणता येणार नाही, कारण कुकीज वेगळ्या प्रकारे बनवली जातात. की नानकटाई आहे पण ही चोको चिप्स मध्ये बनवलेली आहे. लहान मुलांसाठीच आहे, म्हणजे त्यांची फेवरेट अशी जी असते तशा पद्धतीने बनवलेली आहे. तर ती तुमच्याबरोबर शेअर करते. आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीत ना नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर आता रेसिपी बघून घेऊया. गेल्या वेळेस मी जेव्हा OTGमध्ये बेक केलेली तेव्हा मला अशी कमेंट होती की ताई तुम्ही भांड्यात कशी करतात ती देखील सांगा. तर इथे मी एक भांडं घेतलं. कुठलंही तुम्ही खोलगट भांडं घ्या, त्याच्यामध्ये स्टँड आणि प्लेट ती देखील गरम व्हायला पाहिजे. असं 10 ते 15 मिनटात ते गरम होतं. इथे आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. 80 ग्राम मैदा घेतला आहे, 20 ग्राम कोको पावडर, 50 ग्राम बेसन घेतलं आहे, 30 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्ही चाळून घेतलात तर अति उत्तम. आता मी हे सगळं चाळूनच ठेवलेलं असतं. इथे मी 100 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. कोको पावडर थोडीशी कडवट अशी असतेच, त्याच्यामुळे त्याच प्रमाणाने घ्यायची आहे. 1 चमचा बेकिंग पावडर टाकला आहे. बेकिंग पावडर देखील मी मिक्स करून घेतलं आहे.
आणि तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही चॉकलेट इसेन्स टाका किंवा व्हॅनिला इसेन्स टाका. मी व्हॅनिला इसेन्स टाकला आहे. व्हॅनिला इसेन्सनी वास देखील खूप छान येतो कुकीजना, म्हणजे ही जी बिस्किटं जेव्हा बनतात तेव्हा वास देखील खूप सुरेख येतो, म्हणून मी व्हॅनिला इसेन्स टाकला आहे. आणि आपण हे आता तूप ओतायचं आहे. तूप पण मी 100 ग्रामच घेतलेलं आहे आणि जवळपास 100 ग्राम एवढं लागत नाही, 70 ते 80 ग्राममध्ये आपलं तूप होऊन जातं. याच्यामध्ये आता डो मिक्स करताना हळूवार आपल्याला मिक्स करायचं. त्याच्यामध्ये मी थोडेसे चोको चिप्स देखील ॲड करून घेतले, पण ते सर्वात शेवटी ॲड केलेले आहेत मी. आणि इथे आपण जसे गोळे करतो तसे गोळे करायचेत आणि थोडेसे ना चपट करायचेत आपल्याला गोळे, अगदी गोलाकार असे ठेवायचे नाहीत, जसे आपण गेल्या वेळेस बिस्किटं केलेले तसे नाही ठेवायचेत. आणि याच्यावर डेकोरेशनसाठी थोडेसे चोको चिप टाकायचे आहेत. मी दोन्हीमध्ये आता तुम्हाला मी बेक करून दाखवणार आहे, पॅनमध्ये आणि OTGमध्ये. तर दोन्ही पद्धतीचे सगळे गोळे करून घेतलेत. आता मी इथे 2 गोळे मी पॅनमध्ये ठेवते आणि पॅनमध्ये जेव्हा आपण ठेवल ना तर अशाच दोन्ही ह्याने ठेवून घ्यायचं आणि लीड त्याच्यावर घट्ट असली पाहिजे, म्हणजे वाफ बाहेर नाही कुठे गेली पाहिजे. एक 15 ते 20 मिनटात याच्यामध्ये देखील तयार होते. आणि ही सगळी जी आहे मी आता बेक करायला ठेवणार आहे. तसंच 180 डिग्रीवर ठेवायचं आहे आपल्याला. एक 10 ते 12 मिनटात आपली नानकटाई बनून रेडी होते, झटपटती होते आणि खुशखुशीत. आणि ही जेव्हा बनून जर तुम्ही बघाल ना, आहा, ती बघूनच खाण्याची इच्छा होते आणि मुलं त्याच्यावर तुटून पडतात. मुलांना खूप आवडते. आणि हे गिफ्ट हॅम्पर पण जे आहे ना ते मला मुलांसाठीच बनवायचं आहे. तर इथे बघू शकता जी आपण भांड्यात ठेवली ती देखील मस्त अशी बेक झाली आहे आणि जी OTGमधली आहे ती देखील खूप मस्त झाली. दोन्ही कुठलीही कळत नाही, फक्त थोडी साईजमध्ये छोटी मोठी आहेत, पण बाकी तुम्हाला कळणारच नाही की कुठली ही आहेत आणि कुठली ती आहेत. तर अशा पद्धतीने ॲक्च्युली काय झालेलं, भेंड्याची भाजी मी आज करते. मला ॲक्च्युली भेंड्याची भाजी संध्याकाळच्या चाटमध्ये नव्हती, पण सकाळी मिस्टरांचा टिफिनच नव्हता, ते त्यांना बाहेरच होतं, म्हणजे लंच होता ऑफिसमध्ये. तर मग काय करू म्हणून मग वाल होते, ते मग वाल मी तसंच फ्रीजमध्ये ठेवले, कारण वालाच्या भाजीपेक्षा भेंड्याची भाजी पटकन होणार होती आणि आज मला बरंचसं काम देखील होतं, म्हणून मी म्हटलं की ती भेंड्याची भाजी संध्याकाळी होईल. आणि अशा पद्धतीने मी भेंडी स्टोअर करून नेहमी ठेवते माझ्या वीकली मीलच्या प्लॅनमध्ये. त्याच्यामुळे अशी भेंड्याची भाजी पटकन अशी झटपट अशी होते. अगदी सोप्या पद्धतीने आपली हार्डली मोजून 5 ते 7 मिनटात भेंड्याची भाजी छानपैकी तयार होते. वरण पण कुकर आता थंड व्हायलाच ठेवलं आहे मी, तुमच्याबरोबर बोलता बोलता ते देखील थंड झालं आहे. आणि ते आता डाळ फोडणीला टाकून घेते. बऱ्याच वेळा ना अशा पद्धतीने आपण कामं आपल्याला ना खूप मोठी वाटत असतात, पण छोट्या छोट्या पद्धतीने जर आपण ती करून ठेवली आधीच थोडीशी ना, तर आपली गडबड होत नाही. म्हणून मी देखील करून घेते आणि हे करूनच मला आता बाकीची पुढची कामं करायची आहेत. कारण आता मी बिस्किटं पण टोपली आपली होऊन जातील, म्हणजे 20 मिनटं पण नाही लागत, 15 मिनटात आपली बिस्किटं वगैरे सगळं रेडी होतं. ती भांडी वगैरे पण माझी क्लीन करून होतं आणि हे सगळं पण एका साईडला होत असतं, कारण हे एकदा सगळं झालं ना की मग मी बाकीची कामं करायला मोकळी असतात. म्हणून मग आता हे सगळं जेवण पण पहिलंच करून घेतलं, म्हणजे आपल्याला मी बोलायला पण खूप छान वेळ मिळेल आणि मग बाकीचं मला पॅकिंग वगैरे करायला पण बराचसा वेळ मिळेल, म्हणून हे सगळं आत्ता करून घेतलं. तर हा लेहंगा आहे बघा. आणि ना हा असं सेमी स्टिचमध्ये आलेला, जसं मी म्हटलं तसं. याच्या आतमध्ये छानपैकी व्यवस्थित त्यांनी लायनिंग पण दिलेली आणि हा कपडा ना अगदी सुंदर आहे, म्हणजे आपला साडीसारखं पॅटर्न आहे, म्हणजे याला कुठे रफ पण असं काही होणार नाही आहे किंवा धागे पण असे पटकन असे निघण्याचे काही चान्सेस नाही. आणि मेन म्हणजे याला जो लुक आला ना ते या बॉर्डरमुळेच आला आहे. आणि मी याची ना थोडी हाईट कमी करून घेतली. हाईट कमी केली म्हणजे मी काय केलं, हा जो आहे ना हा त्यांनी पॅच ओपन केलेला, कारण या प्लेट जवळजवळ करायच्या होत्या, तर त्याच्यासाठी हा ओपन केलेला. मग त्यांनी हे थोडंसं मला जास्तचं एक्स्ट्राचं आतमध्ये फोल्ड केलं आणि मग हा अशा पद्धतीने त्यांनी झिप लावून दिला. आणि मी ना हा एकदम अर्जंटमध्ये बनवून घेतला, त्याच्यामुळे व्यवस्थित मला त्याचं फिनिशिंग नाही करता येणार. मग म्हटलं म्हणजे हे जे आहे ना नॉट वगैरे ही मला नको हवी होती, ॲक्च्युली तिथे लावायचं होतं, पण मी ना हा दोनदाच एकदा का दोनदाच घातला, दोनदा घातला आहे, तर त्याच्यामुळे ह्याला नंतर मी काही लक्षच दिलं नाही आहे. तर आता बघेन परत एकदा जेव्हा घालायचं असेल ना तेव्हा इथे थोडंसं हे करून घेईन. आणि हा आता दुपट्टा आहे, दुपट्टा पण त्याच्यावरतीच होता. दुपट्टा पण हा बघा असा आहे, थोडा कॉन्ट्रास्टमध्ये आहे, म्हणजे थोडासा डार्क कलरमध्ये असा आहे हा दुपट्टा. आणि हा दुपट्टा जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा मी घेत होती ना तेव्हा मला एवढं बाप रे तुम्ही म्हणाल ना एवढं म्हणजे बसतच नव्हता तो दुपट्टा, आणि कसा घेऊ मुळात मला कळतच नव्हता. आणि आत्ता तुम्ही म्हणाल ना तर ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज पीसचं म्हणाल तर ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना पीस आहे तो मी तसाच ठेवला आहे. आणि ना मी हा असा एक ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. हा प्रिन्स कटमध्ये आहे आणि खूप सुंदर साधा सिंपल असा ब्लाऊज शिवला आहे मी.
फक्त ह्याचे ना हात लांब आहेत, जे आपले थोडेसे शॉर्ट वगैरे हात असतात ना, आपण 5 इंच किंवा 6 इंचाचे देतो तसे नाहीत, असे लॉंगमध्ये शिवलेले आहेत हात. आणि पाठीमागे पण सिम्पल असं आहे. मी काय केलं ना, ॲक्च्युली हा जो ब्लाऊज आहे ना, तुम्ही बघायला तर मी हा ब्लाऊज पीस घेतला, म्हणजे असा ना हा ग्रीन धूपछाव कलरमध्ये याची मी शेड घेतली विकत पीसची. आणि नंतर मी ना हा शिवून घेतला. हा जेव्हा शिवून घेतला ना, त्याच्यावर ही जी डिझाईन आहे ना थ्रेडची, ही मी वरती करून घेतली. पीस असा नव्हता, पीस फक्त हा असाच होता. आणि ही जी बाकीची जी डिझाईन आहे ना, ती मी करून घेतली आहे त्याच्यावरती. आणि सिम्पल असं ना गोल्डन कलरचं हे पायपिंग बोलतात ना, पायपिंग, तशा पद्धतीने असं पूर्ण ब्लाऊजला करून घेतलं, म्हणजे पुढून, मागून आणि इथे. आणि अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे ना, आपण कशावरही घालू शकतो. अशा कलरचा हा जर ब्लाऊज आहे ना, हा म्हणजे एकदम ग्रीन पण नाही म्हणता येणार तुम्हाला, त्याच्यानंतर काय बोलतात तो शेवाळी कलर असतो तसा पण नाही, थोडा ब्लॅकिशमध्ये ग्रीन असा देखील नाही आहे. मस्त कलर आहे आणि परफेक्ट असा एकदम काहीतरी वेगळाच याने लुक आलेला. म्हणजे जेवढा गेटअप यायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा डबल या ब्लाऊजमुळे या लेहंगाला गेटअप येऊन गेला. आता याची बाकीची डिटेल्स मी सांगते तुम्हाला. तर तुम्हाला ब्लाऊजचं तर मी डिटेल्स नाही देऊ शकत, म्हणजे त्या दुकानाचं नाव मला एक्झॅक्टली माहिती नाही. आय थिंक रूपम करून आहे, माटुंग्याला आहे हे शॉप, जिथून मी हे घेतलेलं आहे ते घेतलेलं म्हणजे यांच्याकडनं स्टिच करून घेतलं आहे ते. तर याचे डिटेल्स जर मला मिळाले, म्हणजे आता मला बिल शोधायला लागेल, जर माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स नक्की शेअर करेल, किंवा मग नेटवर वगैरे अवेलेबल असेल तर नक्की देईल. आणि हा मात्र या पॅटर्नमध्ये ना तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये ऑनलाईन मिळेल. फक्त तुम्हाला तिथे कॉल करून त्यांना इन्क्वायरी करावी लागेल, फोटो वगैरे जर असेल तर पाठवावा लागेल तुम्हाला. ह्या ड्रेससाठी थँक्स टू आई, आईने हा मला गिफ्ट केलाय जेव्हा मी सोलापूरला गेलेली तेव्हा. आणि तिने देखील असा घेतलाय, तेजलने पण घेतलाय. आता बघू तेजलच्या लग्नात योग येईल एकत्र घालण्याचा, नाही तर एकत्र घालण्याचा योग आला नाहीये, पण तिची चॉईस होती. तिने असा छान कलर सजेस्ट केलेला की हा तुला खूप छान दिसेल, आणि नंतर मला पण वाटलं की हा खूप छान दिसेल मला, आणि घातल्यावर खरंच खूप सुंदर दिसत होता. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की हा कलर खूप छान सुंदर दिसत होता. तर स्वामी करून शॉप आहे सोलापूरला, तिथून घेतलेलं आहे. आणि स्वामी जे शॉप जे नाव आहे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे 2 वर्षापूर्वी. माझ्या चॅनलवर मी तिथे गेलेली शॉपिंगला, तेव्हाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि तो व्हिडिओ थोडाफार व्हायरल पण झाला आहे बऱ्यापैकी. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स मिळतील. आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं की मला असा असा लेहंगा हवा आहे आणि हा खूप रिझनेबल रेटमध्ये आहे, तुम्ही गेस करून फक्त मला याची कॉस्ट तुम्ही सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढ्या रिझनेबल रेटमध्ये हा आम्हाला मिळालेला. आणि म्हणूनच मी देखील तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्ही खरंच त्यांना फोन करून तुम्ही परचेस करा. ते ऑनलाईन डिलेवरी पण करतात. आणि तुम्ही सांगा की तुमच्या म्हणजे त्यांना सांगितलं तरी चालेल की तुमच्या दुकानाचा व्हिडिओ केलेला, त्यांनी आम्हाला रेफरन्स दिलाय की तुमच्याकडनं हा लेहंगा घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवा असेल तर मी कम्युनिटी पोस्टवर याचा म्हणजे फोटो शेअर करेन, म्हणजे तुम्हाला त्यांना दाखवायला आवडेल. तर आय होप श्वेताताई मी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला माझ्या या लेहंग्याबद्दल दिलेली असेल, तुम्हाला ती नीट कळली असेल. तरी देखील काही क्वेरी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आत्ता आहे ना, आजच्या व्हिडिओमध्ये आता अजून मला नाही वाटत की काही बाकीचं मला शेअर करता येईल. जे गिफ्ट हॅम्परचं जे आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. अशाच छान छान व्लॉगसाठी मला एनर्जी देण्यासाठी छान छान कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि लवकरच भेटू माझ्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.